नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतलेली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत आज मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्रानंतर आणि शरद पवारांच्या आवाहनानंतर भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात या संदर्भात घोषणा केली आणि थोड्याच वेळात भाजप उमेदवार मुरजी पटेल आपला अर्ज माघारी घेतील आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. याशिवाय लटकेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले इतरही 13 उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांच्या विरोधात असणारे 13 उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेणार का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यामध्ये एक जरी उमेदवार रिंगणामध्ये राहतो तर ही निवडणूक होईल. अन्यथा जर या 13 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. कारण ऋतुजा लटकेंच्या विरोधात प्रबळ दावेदार जो होता या पदासाठी, आमदारकीसाठी, तो म्हणजे भाजपचा उमेदवार होता आणि त्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखलेली होती. पण राज ठाकरेंच्या पत्रानंतर, त्याचबरोबर शरद पवारांच्या आवाहनानंतर आणि आपण असंही म्हणूयात की शिंदे गटातनं आपण म्हणजे शिवसेना बाळासाहेबांची या गटातनं देखील प्रताप सरनाईक यांनी पत्र देऊ केलेलं होतं मुख्यमंत्र्यांना. या पत्रानंतर देखील आपण बघतोय की ही निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीने म्हणून एक वातावरण निर्मिती होताना दिसत होती. आणि अखेर भाजपने आज 2 तासापूर्वी मुरजी पटेल यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहायला सांगितलं. कारण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज नेमकी कोणती भूमिका घेणार यावर बरंच काही अवलंबून होतं आणि त्यातल्या त्यात भाजपची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार होती. कारण मुरजी पटेल हे भाजपच्या वतीनं तिथं उभे आहेत. उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला होता आणि हा अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आणि याबद्दल बैठक घेऊन भाजपने निर्णय घेतला. नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातला निर्णय जो आहे तो माध्यमांशी बोलताना जाहीर केला की अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेते. थोड्याच वेळात मुरजी पटेल आपला अर्ज जो आहे तो माघारी घेतील. भाजपनं आपली राजकीय संस्कृती जपली आहे आणि ऋतुजा लटके यांचा विजय आता बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण भाजपने भले माघार घेतलेली असली तरी 13 उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उभे आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अजून मागे घेतलेला नाहीये. त्यांनी जर आज दिवसभरात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर ऋतुजा लटके यांची निवड जी आहे ती बिनविरोध घोषित करण्यात येईल. त्यामुळे रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरती ऋतुजा लटके यांनी ज्यावेळेस आपला अर्ज दाखल केला, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं ज्यावेळेस आपला अर्ज दाखल केला त्यावेळी ही निवडणूक बिनविरोध केली जावी या संदर्भातलं पत्र खुद्द राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना देऊ केलं. त्यानंतर शरद पवार यांनी देखील याबद्दलचं आवाहन केलं. कारण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत जर अशा प्रकारचा काही प्रसंग उद्भवला आणि त्या संदर्भातली निवडणूक घेण्याचा मुद्दा आला तर त्यात निवड ही बिनविरोध व्हावी अशी अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. आणि यापुढेही याबद्दलची संस्कृती किंवा राजकारणात तो संवेदनशीलपणा कायम राहावा म्हणून ही निवडणूक बिनविरोध घेण्याच्या संदर्भातलं अपील आवाहन करण्यात येत होतं. आणि भाजपनं हा इतिहास पुढेही कायम राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भातल्या सूचना देऊ केलेल्या आहेत. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत भाजपचे आमदार मनीषा कायंदे, यांच्याशी आपण बोलूयात. मनीषा कायंदेजी, आपण बघतोय की भाजपनं माघार घेतलेली आहे. राजकारणात संवेदनशील असणं फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ही राजकीय संस्कृती जपल्या गेली असं आपल्याला वाटतं का? एक तर मी पहिले दुरुस्ती करते, शिवसेनेचे आमदार मी मनीषा कायंदे बोलते. तर एकतर हे दाखवतायत की उशिरा सुचलेलं शहाणपण असं दाखवतायत. खरं तर या निमित्ताने त्यांनी पक्षाचं नाव गोठवण्याचं कारस्थान केलं, शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याचं काम केलं आणि हे सगळं त्यांना मुद्दामून त्यांनी केलेलं आहे. आणि आता सगळा असा आव आणतात आहे, मनाचं औदार्य दाखवतायत, मोठेपणा दाखवतायत आणि आता आम्ही माघार घेतली म्हणून. कारण त्यांना दिसत होतं त्यांची हार निश्चित होती. मुरजी पटेल हे कोणालाही न पटणारे असे उमेदवार होते. एकतर त्यांच्यावर
ते जे काय कोर्टाचा जो निर्णय एक ऐकिवात होता की त्यांना निवडणूक लढता येत नाही पुढची 6 वर्ष, त्यांचं जातीचं सर्टिफिकेट देखील, त्याच्यामुळे असं डागाळलेला उमेदवार देण्यापली त्यांना दुसरं काही पर्याय नव्हता का, असा एक प्रश्न पडतो. आणि विनाकारण लटके वहिनींना यांना कोर्टाची पायरी चढावी लागली, त्यांना लवकर राजीनामा मंजूर न करणं, या अशा अनेक गोष्टी या सगळ्या केल्या गेल्या. तर हे कशासाठी? म्हणजे मला असं वाटतं त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचाच होता, परंतु हे निमित्त त्यांनी साधलं की शिवसेनेचं नाव गोठवणं, चिन्ह गोठवणं आणि हा सगळा खेळ त्यांनी मुद्दामून केलेला आहे. परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण, असं एकंदर प्रतिक्रिया द्यायला हरकत नाही. परंतु यामध्ये देखील त्यांनी जो डाव साधलेला आहे की शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवणं आणि नाव शिवसेना हे नाव आम्हाला न लावता येणं, हे सगळं कटकारस्थान आहे. नेमकी ती कशाची वाट बघत होते? या म्हणजे आजचा अर्ज माघारी घेण्याच्या संदर्भातला निर्णय ते कालही घेऊ शकत होते. हो, तेच म्हणजे त्यांचा जो हेतू होता की चिन्ह गोठवणं, शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवणं आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचं नाव, शिवसेना हे नाव न वापरू देणं, हा निर्णय त्यांना महत्वाचा होता. आणि एक सीटमुळे त्यांचं काही मोठं सरकार पडणार होतं असं काही विषय नव्हता. परंतु हे त्यांनी निमित्त साधलं, हा डाव त्यांनी साधला आणि असं आता दाखवायचं की महाराष्ट्राची संस्कृती आम्ही जपली आणि जनतेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं असतं. त्यांची हार तर निश्चित होती, तेही वाचलं. परंतु यामध्ये त्यांनी पक्षाचं नाव गोठवणं, चिन्ह गोठवणं, हे त्यांनी साध्य करून घेतलं. पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की यामध्ये आम्ही ठरवलं असतं तर विजय निश्चित असता, पण यामध्ये एक संवेदनशीलपणा असावा लागतो. आम्ही आवाहनं लक्षात घेतली, पत्रव्यवहार लक्षात घेतला आणि त्यानंतर हा निर्णय घेतलाय, असा दावा ते करतात. हे सांगते मी, त्यांनी हे सगळं ठरवून जाणून बुजून केलेलं आहे. त्यांना मनाचं औदार्य दाखवायचं होतं. महाराष्ट्राची संस्कृतीच्या मोठ्या ज्या गमजा मारतायत, हे त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं, पण ते कारणच नव्हतं. आणि विजय त्यांचा अजिबात त्यांना दिसत होता, पराभव आहे. कारण सध्या जनतेचा रोष इतका वाढलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाविरोधात की त्यांनी हा निर्णय त्यांना घेतलेला होता, परंतु त्यांनी आज घेतला असं तो दाखवतायत. तरी ठीक आहे, मला वाटतं की शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचा आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि लटके वहिनी लवकरच आमदार होतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील आहेत. जयंत पाटीलजी, आपण बघतोय भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. हा अर्ज मागे घेत असताना जी राजकीय संस्कृती आहे, ज्या बद्दलची यापूर्वी देखील उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं कायम राहावी, तो संवेदनशीलपणा कायम राहावा म्हणून हा अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी म्हटलं. आपली काय प्रतिक्रिया? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने उमेदवारी द्यायचा निर्णय केला, त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर नये म्हणून प्रयत्न करणे, महापालिका प्रशासनाने त्याला विरोध करणे, त्यांनी कोर्टात जाणे, कोर्टात यांच्या विरोधी कालच संध्याकाळी एक भ्रष्टाचाराची तक्रार आली म्हणून सांगणे, हा सगळा खटाटोप जो होता तो त्यांना तिकीट मिळू नये आणि त्यांनी उभं राहू नये यासाठीच होता. आता इतक्या उशिरा का होईना पण छानपण सुचलेलं आहे. शेवटी प्रत्येक गोष्टीला कुठल्या स्तरावर जायचं हा नवा स्तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने दाखवला आणि त्याला भाजपने साथ दिली. उलट भाजपची प्रतिमा दिवसेंदिवस खराब व्हायला लागली. हे सगळं चालतंय आणि त्यात भाजप पालती आहे. तर एकनाथ शिंदेच्या गटाचा उमेदवारी उभा राहणार नव्हता आणि एका बाजूने भारतीय जनता पक्षच उमेदवार उभा करणार होता, हेही सरळ दिसत होतं. त्यामुळं एकंदर सगळं चित्र बघितलं तर उशिरा का होईना त्यांनी निर्णय घेतला, चांगलंच झालं. आपल्या महाराष्ट्रात आपण हे नेहमीच जपत आलेलो आहे. ज्यावेळी गोपीनाथराव मुंडेंचं निधन झालं त्यावेळी पवार साहेबांनी पुढाकार घेऊन लोकसभेची जागा त्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा न करता सोडलेली होती. त्यामुळे शेवटी काहीतरी संस्कृती आपण जपली पाहिजे. एकमेकाचा व्यक्तिद्वेष कधी राजकारणात होता कामा नये, पण आपण त्या पक्षाच्या नादात एवढे आपण पुढे जातो की फारच टोकाचा विरोध करतो. हे चित्र या निमित्तानं दिसलं असतं, ते टळलं, हे मला चांगलं झालं.
आणि माननीय शरद पवार साहेबांनी देखील त्याच हेतूने काल परवा आवाहन केलेलं होतं. त्या आव्हानाला भारतीय जनता पक्षाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली. याबद्दल चांगलं काम झालं. पण अशा पद्धतीने इतक्या टोकाची आणि खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याची पद्धत महाराष्ट्रात अलीकडे सुरू झाली ती टळली या निवडणुकीत. पण सुरुवातीला काही रंग त्यातले दिसले हे आपल्याला नाकारता येणार नाही. बरं, अशी चर्चा आहे की भाजपला आपला पराभव दिसत होता, पण ते योग्य वेळेची वाट बघत होते आणि जेव्हा असा आवाहन किंवा अपील केल्यानंतर कुठेतरी एक आमचं मनाचा औदार्य दाखवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी बाजी मारून दिली, असं काही तुम्हाला वाटतं का? फार मोठा पराभव झाला असता ही निवडणूक व्हायलाच पाहिजे झाली असती तर. आणि लोक काय बोलतात यांच्याविषयी, सामान्य माणसात कशी चीड आली आहे आणि सत्तेसाठी काय पण असं जे चाललेलं आहे याचा तिटकारा मध्यमवर्गीय सामान्य ज्याचा राजकारणाशी संबंध नाही तो उघड्या डोळ्याने बघतोय. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर खुद्द मुरजी पटेल आहेत, जे भाजपचे उमेदवार होते. अंधेरी पोट निवडणुकीत ते उभे होते आणि ते आपला उमेदवारी अर्ज आता मागे घेणार आहेत. मुरजी पटेलजी, पक्षाच्या या निर्णयाशी आपण सहमत आहात का? आमचे पक्षाचे केंद्रत्व नेतृत्व माननीय मोदीजी, माननीय अमित शहाजी, माननीय जे.पी. नड्डाजी आणि महाराष्ट्राचे आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, आशिष शेलारजी यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता आहे. मी एक पक्ष आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आणि मी पक्षाने जे मला आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं मी पालन करतो. पक्षाने अर्धा तास आधी मला आदेश दिले की आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. मी एका मिनिटाचा विचार न करता आता जाऊन अर्ज मागे घेतलेले आहे. मला पक्ष हा आमचा सर्वस्व असतो आणि पक्ष मोठा आहे, आम्ही छोटे आहेत, म्हणजे पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो. म्हणजे कोणती नाराजी तुमच्या मनात नाहीये? अजिबात नाराजगी नाही, अजिबात. आम्ही गेले 25 वर्षापासून अंधेरीपूर जनतेला काम करत आलो आहे. याच्या पुढेही पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत राहील. पक्ष जो आम्हाला जबाबदारी देईल ते मी जबाबदारीने पूर्णता करेल, एवढंच बोल. बरं, पण मुरजी पटेलजी, जर आपण आपली उमेदवारी कायम ठेवली असती, पक्षाने तसा निर्णय घेतला असता, तर विजयाची आपल्याला खात्री होती? आम्ही जवळजवळ 20 ते 25,000 मताधिक्याने निवडून येणार आहोत. सर्वे तुम्ही बघून घ्या. हे आहे, पण पक्ष आमच्यासाठी सर्वस्व असतो. पक्ष एक आदेश दिला, विषय संपला. बरं, पण हे देखील म्हणलं जातं की राज ठाकरेंनी पत्र देऊ केलं, शरद पवारांनी आवाहन केलं, म्हणून एक प्रकारे एक भावनिक दबाव भाजपवरती निर्माण झाला, म्हणून भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात आपल्याला सूचना दिल्या. याच्याविषयी आमचे नेते, आमचे आदर्श माननीय देवेंद्रजी आपल्याशी बोलतीलच. मला अंधेरी जे विधानसभा आहे त्याच्याबद्दल लोकांनी मी जे भरभरून मला प्रेम दिलंय याच्यापेक्षा ताकदीने कामाला आम्ही उद्यापासून लागणार. आता यामध्ये ऋतुजा लटकेंचा विजय हा जवळजवळ निश्चित मानला जातो की तुमचा विजय झाला असं म्हणलं जातंय. आपण त्यांचं अभिनंदन कराल? मी ऋतुजाताई लटके यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. बरं, पण मग आता यापुढे आपली भूमिका काय असणार आहे? मी पक्षाचा एक निष्ठावान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी पार्टीचा झेंडा घेऊन उद्यापासून कामाला लागेल. हो, पण म्हणजे तशी येणाऱ्या कालावधीत निवडणुकीत आपली या मतदारसंघात या जागेवरती दावेदारी कायम आहे का? मी आपल्याला एकच शब्द बोलतोय, मी एक पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पार्टीने जे मला आदेश दिला ते मी मानणारा कार्यकर्ता आहे. आम्ही सत्तेत असू किंवा नसू, पार्टीशी एक निष्ठा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजपचे नेते मुरजी पटेल होते. वो लोग निवेदन किया, उसके वजह से पार्टी चर्चा करके निर्णय लिया. एक एक आदमी. मुरजी पटेल के कुछ कार्यकर्ता जो है वो अंधेरी में बीजेपी के खिलाफ घोषणाबाजी भी कर रहे हैं. ये डेमोक्रेसी में 100% तो ऐसा नहीं रहता है. डेमोक्रेसी मतलब मेजॉरिटी से चलता है. मुरजी पटेल अच्छा कैंडिडेट है, 100% जीतने वाले थे, बट उसको रिक्वेस्ट के वजह से पहले से एक प्रैक्टिस था. अब प्रैक्टिस फॉलो करना, ऐसा निवेदन सभी को निवेदन के वजह से पार्टी चर्चा करके वापस लेने का निर्णय लिया. मुंबई भाजपा के जो नेता लोग हैं, रवि जी डेमोक्रेसी डिस्कशन इसके बाद निर्णय होता है. हम लोग
एक आदमी का पार्टी नहीं है ना, पार्टी में चर्चा करके बाद में निर्णय लेना पड़ता है। लेकिन भाजपा के नेताओं का ऐसा कहना था, अब उन्हें पीछे लेने के लिए आपने कहा है, तो उनका राजकीय पुनर्वसन आप करेंगे या उनका कहना क्या था, क्या मैं पीछे लूंगा या उतना खर्चा होता है या उम्मीदवारी अर्ज भरा जाता है? ऐसा नहीं है, ऐसा नहीं है। पिछले चुनाव में इंडिपेंडेंट कंटेस्ट कर दिए थे, उनको 32% वोट मिला था। शिवसेना उम्मीदवार बीजेपी शिवसेना साथ थे उस समय, 42% वोट मिला थी। आज ऐसा चर्चा डिमांड ऐसा उन्होंने डिमांड किया नहीं। हर कार्यकर्ता को क्या करना पार्टी सोचता है। सिटी रवि जी, आप कह रहे हैं कि प्रैक्टिस है, लेकिन 2019 के बाद ऐसे 2 चुनाव हुए हैं जिसमें सेम सिचुएशन थी, लेकिन बीजेपी ने वहां अपना कैंडिडेट दिया और चुनाव हुए। शिवसेना के मतलब ठाकरे गुट के लोग कह रहे हैं कि बीजेपी को अपनी हार दिखाई दे रही थी, इसके वजह से ये विड्रॉ किया है नामांकन। हारना जीतना जिताना किसको हाथ में रहता है? जनता के हाथ में रहता है। ये आने वाले बीएमसी चुनाव है ना, बड़ा अखाड़ा है बीएमसी चुनाव। हम लोग उस समय हमारा ताकत क्या है दिखाएंगे। ये कहा जा रहा है कि वहाँ से जो नेगेटिव रिपोर्ट मिली थी मुर्जी पटेल को लेकर कि शायद उनके सहानुभूति का फायदा उद्धव सेना को हो जाएगा। ऐसा नहीं है। हम सोच करके निर्णय लिया, सभी को निवेदन के वजह से सोच करके निर्णय लिया, ऐसा नहीं है। तो आपका कहना यह है कि पार्टी ने निवेदन दिया इसलिए आपने कैंडिडेट को? हाँ, हर बार ऐसा नहीं तो वो नहीं होता है, कुछ समय होता है। कितना महत्व रखता है राज ठाकरे साहब का निवेदन, इसमें कितना महत्व रखता है? महाविकास आघाड़ी नेताओं का कहना है कि बीजेपी चुनाव हारने वाली थी, इस वजह से फैसला लेके लिया है, लेकिन अब सहानुभूति मिला खुद को लेने के लिए आप ऐसे मैं भी 30 साल से राजनीतिक क्षेत्र में हूँ। मुझे लगता है चुनाव 2 तरीका से होता है। एक तरीका सहानुभूति, दूसरा तरीका ताकत के वजह से आज भी हमारा कैंडिडेट, हमारा पार्टी मजबूत है। आज भी, अभी भी हम मजबूत है। लेकिन सर पंढरपुर में सहानुभूति है नहीं है चुनाव होने के बाद पता हो जाता है, पहले नहीं। पहले 100% जीतेंगे वो लोग भी हार गया है, वो 100% हारने वाले भी जीत सकता है। पॉलिटिक्स में एक दिन में केमिस्ट्री मैथमेटिक्स चेंज होता है, ऐसा नहीं है। ताकत के वजह से पार्टी आज भी ताकत तो है उस कॉन्स्टिट्यूंसी में। लेकिन रवि जी, पंढरपुर में आपने चुनाव लड़ा था, पंढरपुर में भी सहानुभूति थी। पंढरपुर में जो आपने आज जो निकष लगा है कि सहानुभूति पर हमने चुनाव हमें जीते, पंढरपुर में बीजेपी ने जीता। नहीं, सिटी रवि जी, आप कह रहे हैं कि प्रैक्टिस है, लेकिन नामांकन दाखिल करने के पहले इस बातों का विचार क्यों नहीं हुआ? पहले निवेदन किया नहीं वो लोगों, चैलेंज के बाद किए, हम भी चैलेंज स्वीकार किए, बाद में निवेदन किए, निवेदन की वजह से चर्चा करके निर्णय लिया। ये आशंका भी है क्या कि इस जगह पर अभी आगे भी 2024 को भी बीजेपी ही सीट लड़ेगी, मतलब शिंदे सरकार से ये अभी सीट आपके खाते में आ गई है? कब 24 आता है उस समय निर्णय करेंगे। आज का निर्णय आज किया है। धन्यवाद। सर, मुर्जी जी का पुनर्वसन, राजकीय पुनर्वसन कैसे किया जाए? वो छोड़कर बाकी प्रश्न ही तो पूछिए। क्या उद्धव ठाकरे की तरफ से आप लोगों को फोन किया गया था, क्या अप्रोच किया गया था, किस तरह का रिक्वेस्ट किया गया? उन्होंने कल रात तो निवेदन किया सार्वजनिक रूप में, फोन भी किया है, ऐसा इन्फॉर्मेशन मुझे है फोन भी किया है, मुझे है फोन भी किया है, ऐसा दूसरों के माध्यम के बात हुआ, ऐसा भी है, ऐसा भी है। पूरा सार्वजनिक रूप में चर्चा नहीं कर सकता। प्रैक्टिस और निवेदन उसके बारे में हम चर्चा करके निर्णय लिया है। बड़ा अखाड़ा बीएमसी है, हम उस समय कमजोर है, ताकत है, पता होगा सबको। धन्यवाद। सिटी जी, बात जानना चाहेंगे कि उद्धव जी की देवेंद्र फडणवीस जी के साथ कुछ बात हुई है इस विषय को लेकर? आप देवेंद्र जी के प्रश्न पूछिए। धन्यवाद। आप सुबह उनसे मिले, आपको कुछ जानकारी? भाजपा संगठनात्मक पार्टी है, केवल चुनाव के लिए तय किया ऐसा पार्टी नहीं है।
चुनाव है नहीं है, संगठन का काम चलते रहता है। सिटी आपने सुबह बात आणि भाजपचे नेते सीटी रवी यांनी या ठिकाणी माहिती देऊ केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला विजयाचा निश्चितपणे विश्वास होता, पण काही वेळेला राजकीय परिस्थितीमध्ये काही निर्णय घेणं परिस्थितीनुरूप फार आवश्यक असतं आणि तो मी घेतलेला आहे। निवेदनामुळे अर्ज मागे घेतला देखील असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। निवेदनाचा आम्ही स्वीकार करतो आणि त्या दृष्टीने अर्ज मागे घेण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। अंधेरी पोट निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट बघायला मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्रानंतर आणि शरद पवारांच्या आवाहनानंतर भाजपने पोट निवडणुकीतून माघार घेतली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात या संदर्भात घोषणा केली आणि त्यानंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला। पटेलांच्या माघारीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला। याशिवाय लटकेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले इतरही 13 उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गटाचे मुरजी पटेल आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढवणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता, आमच्या केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे। अर्ज आम्ही परत घेतोय आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय। मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत। एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जात नाही। त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणारच नाही, कारण ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि युतीचे उमेदवार होते आणि त्यामुळे मुरजी पटेलकडनं ही शंका घेण्याचं कारणच नाही आहे की मुरजी पटेल निवडणूक लढतील। आणि अंधेरी पोटनिवडणुकीत म्हणजे अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतलेली आहे। ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे। भाजप हा देखील या पदावरती या जागेसाठी प्रबळ दावेदार होता आणि ज्यावेळेस भाजप माघार घेते तेव्हा इतर उमेदवार आजच्या दिवसभरात हे 13 उमेदवार माघार घेतायत का, उमेदवारी अर्ज माघारी घेतायत का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। याबद्दल शिवसेना बाळासाहेबांची या गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्केजी आपल्यासोबत आहेत। नरेशजी, अखेर भाजपनं माघार घेतलेली आहे। काल आपल्याच आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्र दिलं होतं की भाजप नेत्यांशी बोलावं आणि भाजपला अर्ज मागे घ्यायला विनंती करावी। आता मागे घेतलेलं त्यांनी अर्ज। आमच्या सर्व आमदारांचं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टीने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आज भारतीय जनता पार्टीने तसा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे आभारी आहोत। आज जर रमेश लटके जिवंत असते तर नक्कीच त्यांनी आमच्या भूमिकेशी ते सहमत असते आणि आमच्याबरोबर असते। भारतीय जनता पार्टीने हा विचार केल्याबद्दल महाराष्ट्रातील राजकारणाची जी परंपरा आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये त्या संस्कृतीमध्ये वाढवण्याची एक चांगली संस्कृती लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे त्याचबरोबर सर्व नागरिकांतर्फे सुद्धा मी त्यांचे आभार मानेन। ते पण हा निर्णय घ्यायला कुठे उशीर झाला असं वाटत नाही किंवा आपल्याकडून विनंती करणं कुठे उशीर झाला वाटत नाही। फॉर्म भरायला ज्यावेळी गेले होते मुरजी पटेल यांचा त्यावेळी आपले नेते देखील त्या ठिकाणी गेले होते, पण कुठेतरी आता हे सगळं उशिरा का? हे बघा, राजकीय पक्ष आहेत, प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या पॉलिसीज आहेत। निवडणूक सेंट्रल निवडणूक कमिटी असते, स्टेट निवडणूक कमिटी असते आणि निर्णय घेणं हा असा एका दोघांचा विषय नसतो। परंतु समोरचे जे लोक आहेत ती ज्या पद्धतीने वल्गना करत होते आणि त्यामुळे तो फॉर्म भरला गेला आणि त्यानंतर जेव्हा सगळ्यांनी एकत्र विचार केला
की समोरचे काही बोलो पण खऱ्या अर्थाने जी अडचण निर्माण होणार आहे त्या स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नीला शेवटी लढायचे त्यांना मैदानात त्यांना उतरवलेला आहे आणि त्यामुळे तो सहानुभूतीपूर्वक विचार आता केला गेला आणि याकरता माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, या सगळ्यांनी हा असा विचार केल्याबद्दल या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि हे सर्व श्रेय या मंडळींना आहे. पण साहेब आता असं सांगितलं होतं की शरद पवार यांनी ही मागणी केली होती किंवा याबद्दल बिनविरोध निवडून द्यावं असं म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी पत्र दिलं होतं आणि कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर किंवा सहानुभूती उज्ज्वल लटके यांना मिळेल आणि त्या निवडून येतील आणि पहिली हार होईल या सगळ्या भीतीनं आता ही सगळी मागणी केली जाते किंवा ही जी उमेदवारी ती माघार घेतली गेली. अशा पद्धतीने काही लोक बोलत असतील परंतु हे चुकीचं आहे. तुम्ही ग्रामपंचायतीचा निकाल पाहताय, मध्यंतरी तुम्ही काही निवडणुका झाल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्या सुद्धा पाहिल्या. हार वगैरे काही विषय नाही आहे. प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे. शिवसेना जी आमची बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीला प्रचंड असा प्रतिसाद आज राज्यात मिळतोय. आजचा ग्रामपंचायतीचा निर्णय तुम्हाला सांगेल कसं आहे की आता हे जे श्रेय आहे हे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळू नये याकरता अशा पद्धतीच्या चर्चा घडवून आणण्यात या मंडळींना ज्यात जास्त मशगूल आहेत त्याकडे काही जनता लक्ष देणार नाही. साहेब अशी एक चर्चा आहे की आता 40 आहेत, 41 होतील. हे बघा, शिंदे साहेबांना शिवसेनेतनं जो काही पाठिंबा आहे 40 नाहीये, 50 आहेत. 50चे 51 होतील. 50चे 60 पण होऊ शकतात. आता जे पोटनिवडणूक आहे 50चे 62 पण होऊ शकतात. 2 शिल्लक राहतील फक्त, 1-2. शिंदे साहेबांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा आहे. लोकांना माहिती आहे शिंदे साहेब लोकांसाठी काम करत असतात. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब ही जोडी ज्या स्पीडने या महाराष्ट्रात काम करते त्यामुळे कोण शिल्लक राहणार नाही. चर्चा आहे लटके या देखील निवडून आल्यानंतर आपल्या पक्षात येतील असं देखील चर्चा आहे, कारण का भेट झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी लटके यांची. हे बघा, हा विषय वेगळा आहे. मला काही याविषयी संदर्भात माहिती नाहीये आणि मला जो काही निर्णय आहे तो लटके मॅडम घेतील, शिंदे साहेब घेतील. आत्ताच या विषयावर बोलणं योग्य नाहीये. त्या उमेदवारी म्हणून त्या लढत आहेत, त्यांना निवडून आणणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. त्या कशा बिनविरोध होतील, आम्ही आमची जबाबदारी सांभाळलेली आहे. आम्ही आमची जबाबदारी, आमचा उमेदवार माघार घेणार आहे तो शिवसेना भाजप युतीचा. बाकीच्या संदर्भात बोलणं मला योग्य वाटत नाही. नक्कीच. तर हे होते बाळासाहेब. आणि याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. स्वर्गीय रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आपणास माहिती आहे की पोटनिवडणूक होऊ घातली होती आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. सर्वसाधारण महाराष्ट्राची जी परंपरा आहे की एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी त्याच्या घरातल्या कोणाला उमेदवारी दिली तर आपण ती निवडणूक शक्यतो बिनविरोध करतो, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की काल पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन ह्या परंपरेची आठवण करून दिली, ही परंपरा सांगितली. राज ठाकरे यांनी देखील पत्र दिलं. उद्धव ठाकरे यांनी देखील एक महाराष्ट्राची परंपरा कशी आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं की अशा वेळेला ज्यावेळेला प्रमोद महाजनांचं निधन झालं होतं, शैलजा गिरकरांचं निधन झालं होतं, त्यावेळेला आम्ही देखील उमेदवार दिला नव्हता. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याची ही वेळ आहे आणि भाजपने त्याला आज प्रतिसाद दिलेला आहे. आणि हा भाजपने दिलेला प्रतिसादामुळे महाराष्ट्राची परंपरा, जी इतक्या वर्षाची जी परंपरा होती ती कायम राखली. त्याबद्दल त्यांचं खास मी मनापासून आभार मानतो की ही परंपरा त्यांनी राखली. सगळ्यांच्या म्हणजे मनात जी गोष्ट होती की अशा पद्धतीने निवडणूक होऊ नये, कारण अगोदरच त्या घरावरती दुःखाचा डोंगर असतो आणि अशा परिस्थितीत त्यांना निवडणूक लढायला लागू नये, त्याबद्दल आता ही निवडणूक बिनविरोध होऊ घातलेली आहे.
मी पवार साहेबांचे खास आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला, राज ठाकरेंनी याच्या बाबतीत पुढाकार घेतला आणि आज ही निवडणूक आता पुढे निवडणूक भाजप मागे घेईल. त्याच्यामुळे निवडणूक होईल की नाही मला माहीत नाही. प्रयत्न चालू आहे की बिनविरोध व्हावी, परंतु त्याच्यातला आता ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्रेकनंतर घडामोडी जाणून घेऊयात. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील 4 पैकी 2 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे आणि एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी तर दुसऱ्या ग्रामपंचायतीत यानंतर थेट जाऊयात, जाणून घेऊयात इतरही घडामोडी. भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व, आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळेजी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हिताचा जो निर्णय घेतला आहे त्याला पूर्ण जनतेचं समर्थन आहे. भारतीय जनता पार्टीने हा घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी शिरसावंत केलेला आहे आणि म्हणून यावर वेगळं मी भाष्य करण्यासारखं काही नाही. सगळे त्यातले पैलू पदर, सर्व पक्षीय पदर हे आता समोर आहेत. भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा परंपरेला उच्च स्तरावर पुन्हा एकदा घेण्याच्या मालिकेतला एक भाग आहे. स्वतः उमेदवार मुर्जी पटेल यांनी सुद्धा त्याबद्दलची कार्यवाही केलेली आहे. मी समस्त भारतीय जनता पक्षातल्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, पक्ष सर्वतोपरी हा निर्णय आपण करतोच. आपली ऊर्जा राखून ठेवा. 2 महिन्यामध्ये येणाऱ्या किंवा लगेच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्या ऊर्जेचा उपयोग आणि सदुपयोग आपण नक्की करू. धन्यवाद. स्वाभाविक आहे, कार्यकर्त्यांना निर्णय कळल्यानंतर त्यांची भावना व्यक्त करणं, लोकशाहीमध्ये भावनांना व्यक्त करण्याचं सुद्धा स्थान आहे, पण स्थानांतर होता कामा नये. भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबद्दलचं संपूर्ण भान राखतील ही माझी अपेक्षा आहे. यापेक्षा काही नाही. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया त्यांनी देऊ केलेली आहे. भाजपने सर्वानुमते सगळ्यांशी चर्चा करून जो निर्णय घेतलेला आहे तो कार्यकर्त्यांनी शिरसावद्य मांडलेला आहे. शिवाय यात आम्ही महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, त्यातली उदाहरणं यापुढे कायम ठेवत माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.